ज्ञानदर्शन स्वरूपाचीच रुची करायची. ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको. जितकं आपण आतमध्ये स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव घेतो तितकं शांती आहे. आणि ते कसं आहे, आपल्याला फक्त मंदिरात गेलो, ध्यानाला बसलो, दर्शन करताना, पूजा करताना स्वतः असं काही नाही. तर चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे. असं आपण जानन जानन रूपाने स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि जर स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. मग आपल्याला कधी एकदम पैसा भरपूर मिळतो दुकानात आणि एकदम निघून जातो. का होतं? अन्याय करून मिळवलं की ते काय झालं, निघून गेला. म्हणजेच काय आहे की ते टिकणार असतं का? म्हणून आपल्याला आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाचं अनंत गुणांचं वैभव समजलं तर बाहेरच्या जडाच्या मागे लागत नाही. म्हणून 3 ईश्वर सांगितले: जडेश्वर, ज्ञानेश्वर आणि विभावेश्वर. ज्ञानाचं ऐश्वर्य समजलं, ज्ञानादी अनंत गुण माझ्यामध्ये आहेत हे समजलं तर ज्ञानेश्वर झालं. जडाला आपलं समजू लागलो, शरीर वगैरे, तर घरदार वगैरे, तर जडेश्वर झालं. आणि तिसरं काय सांगितलं? विभावेश्वर. की विकारी भावांना आपलं स्वरूप समजतो. मी रागी आहे, मी द्वेषी आहे, बघा माझा क्रोध आला तर तुमचं काही चालणार नाही माझ्या समोर. नाही तर अशा रीतीने विकारी भावांमध्ये आपण काय करतो, एकत्व बुद्धी करतो. मग त्याला म्हणायचं विभावेश्वर.